विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण 8वीचा 8 क्लासचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहत आहोत। त्याच्या अगोदर आपले 3 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 4th लेक्चर आहे। तर याच्यामध्ये आपण काय एक फॉर्म्युला डिराइव करणार आहोत। ठीक आहे, तर एक्सपान्शन ऑफ a + b क्यूब हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे। तर हा फॉर्म्युला आपण डिराइव करणार आहोत। तर हा फॉर्म्युला कसा आलेला आहे पहा। तर a + b क्यूबचा फॉर्म्युला पाहणार आहोत। a + b क्यूब तुम्हाला याच्यानंतर हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, परंतु याच्या अगोदर तुम्हाला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये फॉर्म्युला जरी आला नाही तर तुम्ही फॉर्म्युला डिराइव बी करू शकता। तर डिराइव करण्याची मेथड मी सांगतो तुम्हाला। तर तुम्हाला एकदा तो फॉर्म्युला काढता आला का तो फॉर्म्युला काढता येतो। शक्यतो तर तुम्ही पाठ करा, पण पाठ केलेली गोष्ट तुमच्या एखाद्या वेळेस काय होऊ शकते लक्षात राहू शकत नाही। तर तो फॉर्म्युला कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो। a + b क्यूब = काय असणार आहे। a + b क्यूबला मी काय लिहू शकतो, म्हणजे याचा अर्थ काय असतो पहा। म्हणजे आपण समजा आता 2 चा क्यूब जर लिहिला तर याचा अर्थ काय असतो, 2 × 2 × 2 3 टाइम्स असतो, आहे का नाही। 3 चा क्यूब जर लिहिला आपण 3 चा क्यूब जर लिहिला तर 3 × 3 × 3 टाइम्स असते। ठीक आहे, तर तसंच आपण काय करू शकतो, तसंच आपण ह्याला पण लिहू शकतो। हे मिटवतो मी। ठीक आहे, तसंच ह्याला काय लिहू शकतो, a + b आणि हा a + b हा तुमचा काय आहे 3 टाइम्स आहे। a + b हा 3 टाइम्स आहे। तर ह्याला अशा प्रकारे लिहिले, म्हणजे 3 आहे म्हणून 3 टाइम्स लिहिले, 4 असेल तर 4 टाइम्स लिहिलो असतो आपण। ठीक आहे, तर a + b आता ह्याला आणि काय लिहू शकतो पहा पुढल्या स्टेपमध्ये मी हा a + b मी काय करतो जशास तसा ठेवतो। हा a + b मी जशास तसा ठेवतो आणि ह्या दोघांना म्हणजे 2 आहे, आपण 3 होते म्हणून 3 लिहिले, तर मी असे लिहू शकतो a + b चा स्क्वेअर, आहे का नाही। म्हणजे हे a + b चा स्क्वेअर म्हणजेच a + b असे लिहू शकतो। ह्या दोघांचा अर्थ सारखाच आहे, किंवा मी डायरेक्टली ह्याला असे लिहू शकलो असतो a + b चा स्क्वेअर आणि a + b। तर थोडं कन्फ्युजन झालं असतं, त्यामुळे मी पहिल्यांदा असं लिहिलं a + b 3 असल्यामुळे 3 टाइम्स आणि एकच वेळेस पाहिजे मला। आणि a+ असं काय लिहिलं आहे कारण आपल्याला a + b पहा a + b स्क्वेअर a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला। काय फॉर्म्युला, a² + 2ab + b² हा तुमचा फॉर्म्युला आहे। हा मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेला आहे हा फॉर्म्युला। तर ह्या जागी मी काय करू शकतो, ही व्हॅल्यू पुट करू शकतो। ह्या जागी काय करणार आहे आता मी, ह्या जागी a + b स्क्वेअरची ही व्हॅल्यू पुट करणार आहे। तर पहा = a + b ला a + b, a + b ला a + b, त्याच्यानंतर ह्या जागी मी ही व्हॅल्यू काय करतो पुट करतो, a² + 2ab + b² ही व्हॅल्यू पुट केलेली आहे। ठीक आहे, आता काय करतो मी, ह्या इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला, काही अडचण नाही, इथपर्यंत क्लिअर झालं असेल। त्याच्यानंतर आपण मागच्या क्लासमध्ये जसं मल्टिप्लिकेशन केलं होतं तसं ह्याने काय करतो मी, ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करतो। ह्या दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे। आता मी काय करतो, ह्या सगळ्यांनी हा a + b ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करतो, पण आपण एकदाच मल्टिप्लाय करू शकतो का, नाही करू शकत। पहिल्यांदा a ने मल्टिप्लाय करतो ह्याला सगळ्याला, त्याच्यानंतर मी b ने मल्टिप्लाय करतो। तर ठीक आहे, आपल्याला थोडी जागा लागेल इकडे। ठीक आहे, पहा तर ह्या a ने मल्टिप्लाय करतो मी, a ने मल्टिप्लाय केलं तर काय असेल पूर्ण a² + 2ab + b² ह्याला पूर्णाला, हा ब्रॅकेट क्लोज, हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर ह्या b न मी काय करतो आता पूर्णाला मल्टिप्लाय करतो b, त्याच्यानंतर a² + 2ab + b² आणि हा ब्रॅकेट क्लोज। ठीक आहे, आता मल्टिप्लाय केलेलं इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला माहीत नाही अडचण। आता मग ह्या a न काय करतो मी, ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करून घेतो आणि ह्या b न ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करतो। तर पहा, तर ह्या a न मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, a × a, हा पहा a आणि हा a², हा a पहा डायरेक्टली लिहितो मी, हा a आणि त्याच्यानंतर तुमचा हा a² ब्रॅकेटमध्ये लिहितो प्लस 2ab, त्याच्यानंतर हा तुमचा a। ठीक आहे, डायरेक्टली पण करू शकतो, पण मी आता एक स्टेप वाढवतो। ठीक आहे, त्याच्यानंतर हा b², त्याच्यानंतर तुमचा हा मागं पुढं लिहिलं तरी चालेल तुमचा। ठीक आहे, काही हरकत नाही। ठीक आहे, a आणि हा तुमचा b², कोणाला ब्रॅकेटमध्ये टाकलं तर काय हरकत नाही। हा प्लसला प्लस, ह्या a ने मी काय केलं, ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं इथं, म्हणजे सगळ्यामध्ये आला a आलेला आहे आणि बाकीचे जे टर्म्स आहेत ते जशाच तशा। ह्या b न मी काय करतो सगळ्याला मल्टिप्लाय करतो, तर हा a² ला a², b ला ब्रॅकेटमध्ये टाकलो, प्लसला प्लस, हा 2ab जशाच तसा आणि त्याच्यानंतर हा b, हा 2ab आहे, त्याच्यानंतर प्लसला प्लस, हा b² जशाचा तसा आणि त्याच्यानंतर तुमचा हा b आहे। तर अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसणार आहे, हा b आहे। ठीक आहे, आता काय करायचं, पुन्हा सिम्प्लिफाय करायचं आहे। हा a × a², हा a आणि a² काय होईल तुमचा a³ होईल। पहा जसं आपण इथं सोडवले होतं, हा
एचा स्क्वेअर आहे आणि हा एक आहे, हा तिन्ही मिळून आपण या तिघांना काय लिहितो, ए क्यूब लिहू शकतो. हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर 2, आता हा एक ए आणि हा एक ए आणि ए काय होईल तुमचा ए स्क्वेअर होईल. हा 2ला 2, हा ए आणि ए, हा ए आहे, हा ए आहे तुमचा ए स्क्वेअर होईल आणि हा बी. ठीक आहे, काय अडचण तुम्हाला नाही. हा इथं प्लसला हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा ए आणि बी, ए बी स्क्वेअर होईल, ब्रॅकेट उडवून टाकतो मी, हा ए आणि हा बी स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर काय तुमचा ए स्क्वेअर बीला ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर बीला ए स्क्वेअर बी, ब्रॅकेट उडवला, प्लसला प्लस तुमचा पहा इथं 2a ला 2a, 2a ला 2a, 2a ला 2a, हा बी आणि हा बी तुमचा बी स्क्वेअर होईल, हा बी आणि हा बी बी स्क्वेअर होईल, प्लस त्याच्यानंतर बी स्क्वेअर आणि हा बी, बी स्क्वेअर आहे हा आणि हा बी तुमचा, जसं आपण इथं जसं केलं होतं तसंच हे सेम आहे, तर हा इथं काय येईल तुमचा बी क्यूब येईल. तर इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नसणार आहे. थोडंसं काय कन्फ्युजन झालं, कळलं नसेल तर थोडंसं तुम्ही काय करा, व्हिडिओ पुन्हा पहा, तुम्हाला सगळं कळून जाईल. इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला, नाही आहे. तर याच्यामध्ये असं पहा, आता सारख्या टर्म असलेल्या तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. आता ए क्यूबवाली टर्म एकच आहे, बी क्यूबवाली टर्म एकच आहे, पण स्क्वेअरवाल्या टर्म बघा. आता 2a स्क्वेअर बी इथं आहे, 2a स्क्वेअर बी आहे, त्याच्यानंतर ए स्क्वेअर बी एक इथं आहे. पहा ही टर्म मी थोडं दुसऱ्या पेननं अंडरलाईन करतो. 2a स्क्वेअर बी एक आहे आणि ए स्क्वेअर बी आहे. तर ह्याला काय लिहू शकतो दुसऱ्या याच्यामध्ये, पहा 2a स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी म्हणजे तुमचा 3a स्क्वेअर बी लिहू शकतो आपण. पहा याला पुढं लिहू आपण. पहा ए क्यूबला हा ए क्यूब, हा प्लसला प्लस, हा 2a स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी तुमचा काय होईल 3a स्क्वेअर बी, बरोबर आहे. 2a स्क्वेअर बी आणि हा ए स्क्वेअर बी काय झालं तुमचा 3a स्क्वेअर बी हे झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं पहा तुमचा ए बी स्क्वेअर इथं आहे, बरोबर आहे. हा ए बी स्क्वेअर आहे आणि तुमचा 2ab स्क्वेअर, हा ए बी स्क्वेअर आहे आणि 2ab स्क्वेअर म्हणजे तुमचा काय होईल प्लस 3ab स्क्वेअर. ठीक आहे, हा 2ab स्क्वेअर आणि हा ए बी स्क्वेअर ह्या दोघांना जर मिळवलं, ठीक आहे, ह्या दोघाला, ह्याला आणि ह्याला, तर हे तुमचा 3ab स्क्वेअर होईल. आता हे चारही संपलेले आहेत टर्म, आता हे संपलेले आहेत ना, हे सगळ्यांना मिळवलेलं आहे आपण, हे अंडरलाईन केलेलं आहे. लास्टला तुमचं काय राहिलेलं आहे, हा बी क्यूब राहिलेला आहे. तर हाच तुमचा काय आहे. आता याच्या पुढं आपण फर्दर याला सिम्प्लिफाय करू शकतो का, सिम्प्लिफाय करू शकत नाही. म्हणजे हाच तुमचा काय आहे फॉर्म्युला आहे, कशाचा, ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आलेला आहे. हा ए प्लस बीचा क्यूबचा फॉर्म्युला आहे, तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता लक्षात ठेवायसाठी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं आहे पहा. आता ए प्लस बी क्यूबचा आहे, तर पहिल्यांदा एचा क्यूब असेल, लास्टला बीचा क्यूब असेल. आता 3 तर तुमचा इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. कन्फ्युजन तुम्हाला कुठं होऊ शकते, इथं दोन्हीमध्ये. तर पहिल्यांदा ए क्यूब आहे, लास्टला बी क्यूब आहे, हे लक्षात ठेवायचं. दोन्हीमध्ये पण क्यूब आहे, दोन्हीमध्ये पण 3 आहे, हे पण लक्षात राहील सिम्पल तुमच्या. पहिल्यांदा एक काय करायचं, एक बार ए स्क्वेअर बी लिहायचं आणि एकामध्ये बी स्क्वेअर ए लिहायचं. म्हणजे एक वेळेस एचा स्क्वेअर आणि बी लिहायचं, एक वेळेस बीचा स्क्वेअर आणि ए लिहायचं, सिम्पली लक्षात राहून जाते. तर तुम्हाला हा फॉर्म्युला कळला असेल. ठीक आहे, तर हे व्यवस्थित लिहून घ्या. आणि ह्याच्यावर आता हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यावर आपण काय करणार आहोत, असे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. तर हे काय करतो मी, मिटवतो चालते. ठीक आहे, पहा आता ए प्लस बी क्यूबचा आपण फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला बघितला, तर याचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर एचा क्यूब, पहिल्याचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपल्याला. ह्या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं आहे, एक्झाम्पल सोडायचं आहे. पहा आता इथे एची किंमत काय आहे, एक्स आहे, एच्या जागी एक्स आहे, प्लसला प्लस, बीच्या जागी 3 आहे आणि क्यूबला क्यूब आहे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर सिम्पली सोडू शकता. पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, वाटलं तर इथं लिहून घ्या तुम्ही. काय लिहा इथं, हा एची किंमत किती आहे तुमची, इथं एक्स आहे आणि बीची किंमत इथं तुमची 3 आहे वाटलं तर. ठीक आहे, मी लिहिलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं ए आहे तिथं तुम्ही एक्स टाका, जिथं जिथं बी आहे तुमचं तिथं काय टाका 3 टाकायचं, कन्फ्युजन होणार नाही. तर पहा, तर आता एची किंमत एक्स आहे, म्हणजे एक्सचा जागी एच्या जागी एक्स टाकलं तर काय येईल, सोडवलं तर याला पहा सोल्युशन म्हणून मी तर लिहितो, सोल्युशन इज इक्वल टू एक्स प्लस 3चा क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, एक्स. एची किंमत काय आहे तुमची एक्स, तर एक्सचा
तुमचा पहिल्यांदा पहा काय करायचं, सिम्पली हे सोडून द्या तुम्हाला, आता नंतर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हे तुम्ही ए बी लिहित बसणार नाही. तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, ह्याचा क्यूब करायचं. ह्याचा क्यूब केलं तुम्ही म्हणजे काय होईल, तुमचा एक्सचा क्यूब आहे प्लस त्याच्यानंतर 3 काय करायचं, 3 लिहायचं 3. त्याच्यानंतर ह्याच्यापैकी कोणाचं तरी काय करायचं, स्क्वेअर करायचं आणि लिहायचं. तर पहिल्याचं स्क्वेअर करा, एक्सचा स्क्वेअर आणि हा तुमचा 3 इथं लिहून टाका 3. तर मी काय करतो, असं ब्रॅकेटमध्ये लिहितो 3 थोडंसं, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये लिहितो, ठीक आहे. 3 हा कुठला आहे, फॉर्म्युल्यामधला 3 हा एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि हा तुमचा 3 म्हणजे बी आहे. त्याच्यानंतर तुमचा हा प्लस आहे तर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर तुमचा 3ab आहे. 3 ए काय आहे तुमचा एक्स आहे आणि बीचा स्क्वेअर आहे, बी तुमचा आहे 3 आणि हा 3चा स्क्वेअर प्लसला प्लस. त्याच्यानंतर लास्टला तुमचा बीचा स्क्वेअर आहे म्हणजे बी तुमचा 3 आहे, हा 3चा काय आहे तुमचा क्यूब आहे, 3चा काय आहे क्यूब आहे, ठीक आहे. तर बीचा क्यूब ह्याला आता काय करा, हे एवढं झालं, ह्याच्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं सिम्पली. तर हा एक्स क्यूबला एक्स क्यूब, हा एक्सचा क्यूब आहे तर एक्स क्यूबला एक्स क्यूब प्लसला प्लस, हा 3 आणि हा 3 तुमचा काय होईल 9 होईल, हा 3 आणि हा 3 तुमचा 9, हा एक्स स्क्वेअर, हा 3 9 एक्स स्क्वेअर प्लसला प्लस, हा 3 आणि हा आपा इथं ह्याला सोडून घ्या तुम्ही, ह्याला काय करा 3चा स्क्वेअर केलं तर तुमचा पुढल्या स्टेपमध्ये सोडू, 3x ला 3x लिहितो तर हा तुमचा 3चा स्क्वेअर तुमचा 9 होईल, हा प्लसला प्लस. आता 3चा क्यूब किती असतो तुमचा, 3चा क्यूब कसा काढणार, 3चा क्यूब कसा काढणार, तर क्यूब कसा काढायचं लक्ष द्या. तर 3चा क्यूब म्हणजे आपण काय करतो, 3चा क्यूबचा अर्थ होतो 3चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे. 3चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स आहे, 3 टाइम्स. पहा 3चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करा, किती येईल 3 × 3 9 आणि 9 × 3 27. ह्याला सोडलं तर तुम्हाला येते 27 म्हणजे तुमचा 3चा क्यूब किती आहे 27 आहे, 27 आले, ह्याला सोडवलं 3चा क्यूब 27 आहे, ठीक आहे. पुन्हा फर्दर सॉल्व करा, हा एक्सचा क्यूबला एक्सचा क्यूब प्लस हा 9x स्क्वेअरला 9x स्क्वेअर, ह्याला काही लिहू शकत नाही आपण, आणि प्लस हा 3 × 9 तुमचा काय होईल 3 × 9 27x आणि हा लास्टला तुमचा 27. तर ह्याला जर सोडवलं तुम्ही, ह्याला जर सोडवलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे, पहा एक्स क्यूब प्लस 9x स्क्वेअर, 9x स्क्वेअर प्लस 27x प्लस 27 हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण काय करूया, दुसरे काही एक्झाम्पल पाहूया, ठीक आहे. हे सिंपल होतं, तुम्हाला आलं असेल, चालते, हे मिटवतो मी. किती मिनटं झालीत पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर तुमचा 2 काय, 3x + 4y क्यूब आहे. तर हा फॉर्म्युला आहे, एची किंमत तुमची 3x आहे आणि बीची किंमत 4y आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. तर सोल्युशन पहा, थोडं लक्ष द्या काळजीपूर्वक. सोल्युशन तुमचा 3x + 4y क्यूब, ठीक आहे, 3x + 4y क्यूब. तर कसं सोडवणार पहा ह्या फॉर्म्युल्यानुसार. तर हे ए आहे तुमचा, हा बी आहे, तर एचा क्यूब म्हणजे 3x क्यूब असणार आहे, 3x ह्याचा तुमचा क्यूब, ठीक आहे, प्लसला प्लस. त्याच्यानंतर तुमचा काय आहे 3 ला 3, हा फॉर्म्युला आहे मधला, ए स्क्वेअर, ए म्हणजे तुमचा 3x आहे, 3xचा काय असणार आहे तुमचा 3x, ठीक आहे, एक्स व्यवस्थित काढतो मी तुम्हाला, हा एक्सचा स्क्वेअर आहे, ठीक आहे, 3x एक्सचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर, बी काय आहे तुमचा 4y आहे, तर हा 4y तुमचा बी झालेला आहे. व्यवस्थित बघायचं, जरा असं जरी तुमचं लक्ष विचलित झालं तर तुम्हाला कळणार नाही, एकदम व्यवस्थित बघावं लागणार आहे, ठीक आहे. नाही बघलं तर तुम्हाला कळणार नाही अजिबात. तर 3 हा ए स्क्वेअर आणि हा तुमचा बी आहे, हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा तुमचा फॉर्म्युल्यामधला 3, त्याच्यानंतर तुमचा ए काय आहे तुमचा 3x आहे, ए तुमचा 3x आहे आणि त्याच्यानंतर बी तुमचा आहे काय आहे, बीचा स्क्वेअर आहे 4y स्क्वेअर, 4y आहे तुमचा आणि याचा स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर प्लसला प्लस आणि त्याच्यानंतर तुमचा बीचा क्यूब आहे, 4y काय आहे तुमच्या क्यूब आहे, 4y काय आहे क्यूब आहे, 4y क्यूब आहे. आता ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवल्यावर काय येणार आहे तुम्ही पहा. तर हा 3x क्यूब म्हणजे 3चा क्यूब तुम्हाला माहिती आहे, 3चा क्यूब आता मागच काढला होता तुमचा काय आहे 27 आहे, 3चा क्यूब आहे 27 आणि हा एक्स क्यूबला हा एक्स क्यूब 27 हा एक्स क्यूब. तर ह्या 3चा क्यूब तुमचा 27 होईल आणि एक्सचा क्यूबला एक्सचा क्यूब प्लसला प्लस. हा पहा आता 3 ह्याला सोडवतो तुम्ही, जसाच तसा 3 ठेवतो आणि ह्या ब्रॅकेटमध्ये हा 3चा स्क्वेअर किती होईल 9
आणि एक्सचा स्क्वेअर 9x स्क्वेअर असं सोडवलं, एवढ्याला सोडवले मी, हे जशास तसं ठेवले. त्याच्यानंतर 4y जशास तसा 4yला 4y, ह्या प्लसला प्लस. आता काय करायचं तुम्ही, हा 3 इंटू पाय ह्याला सोडवतो मी, एवढ्याला काय करतो, ह्या दोघांना सोडवतो. 3 इंटू 3 तुमचा 9 आणि हा एक्स, 3 इंटू 3 तुमचा झाला 9 आणि हा एक्सला एक्स. आता ह्या ब्रॅकेटला सोडवतो मी, ब्रॅकेटला ह्याचा स्क्वेअर करायचा, 4चा स्क्वेअर तुमचा झाला 16 आणि वायचा स्क्वेअर तुमचा वाय स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेट जसं तसं ठेवलेलं आहे. ठीक आहे, पुढं पहा आता तुमचं 4चा क्यूब आहे. 4चा क्यूब किती असतो तुमचा, 4चा क्यूब असतो 64. कसं काढणार तुम्ही 4चा क्यूब, पहा 4चा क्यूब कसं करणार, 4 इंटू 4 इंटू 4 करायचं तुम्हाला. तर 4 इंटू 4 तुमचा होतो किती 16 आणि 16 इंटू 4 करायचं, 16 इंटू 4 तुमचा किती होतो 64 होतं. करून बघायचं तुम्हाला. ठीक आहे, तर 4चा क्यूब पार्टच करायचं तुम्हाला, 10-20पर्यंत तरी 10-15पर्यंत क्यूब पार्ट करायचे तुम्हाला, 10पर्यंत तरी करा तुमच्या लेवलला. तर ह्याच्यानंतर 4चा क्यूब किती येतो तुमचा 64 येतो. 4चा क्यूब 64, वायचा क्यूब तुमचा वाय क्यूब. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला, काय अडचण नाही. त्याच्यानंतर फर्दर सॉल्व करत जातो मी. हा 27x क्यूबला 27x क्यूब, ह्याच्यात काही चेंज होणार नाही. 27x क्यूबला 27x क्यूब प्लसला प्लस. हा 3 इंटू 9 तुमचा किती झालेला आहे, पहा ह्याला सोडा तुम्ही. काय सोडू शकता तुम्ही, हे तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा 3 इंटू 9, हा 3 इंटू 9, पहा मी वेगळ्या पेननं दाखवतो तुम्हाला. ह्या 3चं आणि 9चं आणि ह्या 4चं, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 3 इंटू 9 इंटू 4 ह्या तिघांना मल्टिप्लाय करायचं. तर तिघांना मल्टिप्लाय केल्यानं काय येईल, पहा तुम्ही करू शकता. काय सोपं जाईल तुम्हाला, 9 आहे का नाही, 4 गुणिले 3 कसं करा तुम्ही, 3 गुणिले 9 करा 27 येईल, 27 गुणिले 4 करा, किंवा 4 गुणिले 9 करा, किंवा 3 करा, कसं करा. तर मी काय करतो 4 गुणिले 3 करतो. 3 इंटू 4 होतील तुमचा 12 आणि 12 इंटू 9 करा. आता 12चा जर तुम्हाला माहीत आहे, 12चा पाडा जर म्हणलं तर तुम्हाला काय होतील, 12 9 108, 12 9 किती येते तुमचं 108. अशा प्रकारे करू शकता, तुम्हाला 12चा टेबल येते. तर हे तुम्हाला ह्याला जर सोडवलं, तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 3 इंटू 9 इंटू 4 तुमचं किती आलेलं आहे तुमचं 108 आलेलं आहे. 108 108. आणि हा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आणि हा वायला हा वाय. ठीक आहे, एवढ्याला सोडवल्यानंतर हे मिळालेलं आहे 108 एक्स स्क्वेअर वाय. प्लसला हा प्लसला प्लस 9 इंटू 16. आता 9 इंटू 16 पहा, 16 10 तुमचे किती होतात 160 होतात. त्याच्यामधनं एक 16 मायनस केला तर तुम्ही किती येतील तुमचे 144 बरोबर आहे. 144 बरोबर आहे का, चेक करा तुम्ही. हा एक्सला हा एक्स आणि वायला वाय स्क्वेअर. ठीक आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का, 9 इंटू 16 तुमचं किती आलेलं आहे 144 बरोबर आहे का. कारण कसं केलं आहे मी तुम्हाला सांगतो आहे, 16चा टेबल जर तुम्ही 10 टाइम्स म्हणलं तर तुमचं 160 येते. तर याच्यामधनं मी 16 मायनस केलेलं आहे, 16 मायनस केलं तर 144 अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे 144 कशाला सोडवलेलं आहे, ह्या दोघांना सोडवलं तर 144. हा एक्सला एक्स, हा वायला वाय स्क्वेअर, ह्या प्लसला प्लस. त्याच्यानंतर ह्याला काय सोडू शकत नाही, जशास तसं 64 वाय क्यूबला वाय क्यूब. आता याच्यामध्ये आणि काय सोडू शकतो का आपण, पहा 27x क्यूब नाही सोडू शकत, 108 एक्स स्क्वेअर वाय. ठीक आहे, याला काही सोडू शकत नाही. तर हेच तुमचं काय आहे फायनल काय आहे आन्सर आहे. वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही काही कॉमन काढू शकता, काढू शकत नाही, कारण हा इवन नंबर आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, तर हे तुमचं काय आहे फायनल आन्सर आहे. तर अशा प्रकारे हे आपलं क्वेश्चन काय झालेलं आहे, सोडून झालेला आहे. त्याच्यानंतर काय पाहूया आपण, एक नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, याला मी मिटवतो. ठीक आहे, पहा तर नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3. तर काय आहे 2m/n प्लस n/2m चा क्यूब आहे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे तुम्हाला. थोडासा क्वेश्चन कॅल्क्युलेशन याच्यामध्ये अवघड होऊ शकतात. तर तसे सगळेच क्वेश्चन तुमचे कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड आहेत, किचकट आहेत, थोडं काळजीपूर्वक तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, तर ह्याला आपण सोडूया. तर ह्याला सोडवताना मी काय करतो, आपल्याकडे आता जागा कमी पडणार आहे, त्यामुळे मी डायरेक्ट ह्यालाच सोडवतो. ठीक आहे, सोल्युशन वगैरे लिहिणार नाही. तर ह्यालाच मी पुढं एक्सपांड करतो. पहा तर कसं करायचं, पहा हा तुमचा ए आहे, हा तुमचा बी आहे. तर हा एवढा पूर्ण काय आहे तुमचा ए आहे आणि हा तुमचा पूर्ण काय आहे बी आहे. तर पहा याचा एचा स्क्वेअर म्हणजे एचा क्यूब. ठीक आहे, एचा क्यूब काय असणार आहे 2m/n चा क्यूबला क्यूब, 2m/n पूर्ण क्यूब. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर हा 3, ए काय आहे एचा स्क्वेअर, ए म्हणजे तुमचा हा आहे 2m/n चा
स्क्वेअर आणि त्याच्यानंतर तुमचा हा ए आहे पूर्ण आणि बी n/2m. बी काय आहे तुमचा n/2m हे आहे. ठीक आहे, ह्याला सोडवलं, इथपर्यंत सोडवले आपण. हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा 3ab². ठीक आहे, आता 3ला 3, ए का आहे तुमचा 2m/n, 2m/n आणि त्याच्यानंतर बीचा स्क्वेअर n/b का आहे तुमचा n/2m, ह्याचा का आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे, ह्याचा स्क्वेअर. इथपर्यंत आले आपण. प्लसला प्लस, त्याच्यानंतर बीचा स्क्वेअर, बी तुमचा हाच आहे का आहे n/2m चा क्यूब. ठीक आहे, आता याला सगळ्याला सोडवायचं आहे तुम्हाला. इथपर्यंत आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन केले. आता फर्दर सॉल्व करत जायचं आहे तुम्हाला. आता ह्याला सोडा तुम्ही. तर आता 2चा क्यूब किती आहे तुमचा, 2चा क्यूब किती आहे 8 आहे. तर ह्याला सोडवल्यावर इथून लिहू तुम्ही. 2चा क्यूब आहे तुमचा 8, 2चा क्यूब येतो 8, mचा क्यूबला mचा क्यूब आणि खाली तुमचा nचा क्यूबला nचा क्यूब. ह्याला सोडवल्यावर काय मिळालेलं आहे 2चा क्यूब 8, mचा क्यूबला mचा क्यूब, nचा क्यूबला nचा क्यूब, सेपरेट क्यूब केलेले. ह्या प्लसला प्लस, त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही ह्या ब्रॅकेटला सोडून घ्या. ठीक आहे, ह्या ब्रॅकेटला सोडवा. ह्या ब्रॅकेटला सोडवल्यावर काय मिळेल +3ला 3. आता 2चा स्क्वेअर किती होईल तुमचा, ब्रॅकेटमध्येच लिहू तुम्ही. 2चा स्क्वेअर 4, m² m² आणि हा n² n². तर ह्याला सोडवल्यावर हा 2चा स्क्वेअर 4, m² m² n² n² आणि हा तुमचा n/2m जशाच तसा n/2m प्लस. ह्याच्यानंतर ह्याला इथं सोडून घ्या 3. आता मी काय करतो, वाटलं तर ह्या दोघांना मल्टिप्लिकेशनही करून घेऊ शकतो मी. 3 × 2 काय आहे तुमचा 3 × 2 6 होतो. इथंही तसं करू शकता आपण ह्याला, पण इथं खाली होतं सोडून द्या, नंतर करू आपण. ह्याला इथं करू शकतो. ठीक आहे, तर ह्याला काय करतो मी ह्या दोघा ब्रॅकेटला पण सोडून घेतो. 3 × 2 तुमचा होतो 6, हा 3 आणि हा 2 6 झालेला आहे आणि हा m/nला m/n ह्या दोघाला सोडवलं तर एवढे भेटलेलं आपल्याला. ह्याचा स्क्वेअर करा, ह्याला सॉल्व करा. तर ह्याला ब्रॅकेटमध्ये सॉल्व करतो. हा n² n², 2चा स्क्वेअर 4 आणि m² m². ठीक आहे, ह्याला सोडवल्यावर हे भेटलेलं तुम्हाला. काय अडचण आहे काही नाही. त्याच्यानंतर प्लसला प्लस, ह्याला सोडवल्यावर तुमचं काय भेटणार आहे n³ भेटणार आहे वरी, nचा क्यूबला nचा क्यूब आणि 2चा क्यूब आहे तुमचा 8 आणि खाली mचा क्यूबला nचा क्यूब. ह्याला सोडवल्यावर हे भेटलेलं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि काय करा तुम्ही फर्दर सॉल्व करा. याला फर्दर सॉल्व कसं करू शकता तुम्ही, ह्याला जशाच तसं ठेवावं लागेल, ह्याला काही चेंजेस करता येणार नाही. 8m³ 8m³ n³ n³ प्लसला प्लस, हा 3 काय करू शकता तुम्ही 3 ह्याला मल्टिप्लाय करा ह्या सगळ्यांना. 3 × 4 काय होईल तुमचा 12 होईल. 3 × 4 तुमचा 12 कसा आला 3 × 4 12 झालेला आहे तुमचा. हा m² आहे तर m² m² आणि nला तुमचा n आणि खाली तुमचा काय आहे n² 2m n². हा 2 हा m n² पूर्ण सोडवलेला आहे. हा 2m त्याच्यानंतर हा n², हा 2m इथं लिहिला मी, हा n² n², हा 3 × 4 12 आणि m² m² आणि n. ठीक आहे, प्लसला प्लस. तर इथं पण तसं करून घ्या तुम्ही, सॉल्व करून घ्या. 6m n² वरी काय असेल तुमचा 6m n² आपण खाली काय असेल 4m² n 4m² n. ठीक आहे, प्लसला प्लस, हा n³ जशाच तसा असेल n³ आपण 8m³. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आता ह्याला काय करू शकत नाही तुम्ही चेंजेस, ह्याला काही चेंजेस करू शकत नाही तुम्ही. तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ह्या दोघांना सॉल्व करायचं आहे, ह्याला आणि ह्याला सॉल्व करायचं आहे. तर ह्याला काय करू शकता तुम्ही डिवाइड करू शकता. ह्याला काय ह्याच्यामध्ये 2 डिवाइड करू शकता. 2 डिवाइड केलं तर इथं 6 येईल. ठीक आहे, मी काय करतो आता लिहितो पुढं, सॉल्व करत जाऊ. पण हा जशाच तसा असेल 8m³ 8m³ n³ n³, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर ह्या 2 मी डिवाइड करतो. 2 जर 12ला डिवाइड केलं तर तुमचा काय येईल इथं 2 जर मी काय करतो ह्या पहा 2 डिवाइड करतो. ह्या 2 डिवाइड केलं तर इथे येईल तुमचं 6. आता हा इथला 1m कटला, इथला 1m कटला तर इथला 2 मधला 1m गेला तर इथं 1m राहिला. ठीक आहे, हा m कटला, इथला 1m कटला, 2 नाही 1 कटला आणि हा इथला n² मधला 1n राहिला पहा. तर मी काय करतो इथं कटवल्यावर तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकते पहा. काय तर मी रेषा मारल्या तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, तर पहा इथं काय इथं राहिला 6, 2 डिवाइड केलं 12ला इथं राहिला 6. हा 2m मधनं इथला 1m गेला तर इथं 1m राहिला आणि हा इथला n कटून जाईल पूर्णपणे, कारण काय खाली 2n आहे तर खाली 2n मधनं 1n कटला.
कारण ह्या एनला आपण एन इंटू एन लिहू शकतो, एन एन कटला. ठीक आहे. तर आता इथं तुमचं काय राहिला 6m/n, फक्त 6m/n राहिलेला आहे. ठीक आहे. हा प्लसला प्लस, तर ह्याच्यामध्ये इथं काय करू शकतो, तुम्हाला ह्याला 2 डिवाइड करू शकता. इथं 2 डिवाइड केलं तर इथं 3 राहील आणि इथं तुमचा 2 राहील. हा इथला एक n, हे इथले 2m आहेत, 2m मधनं हा इथला एक m कटला तर इथे 1m राहील आणि इथं 2m मधनं हा इथे 1n राहील. ठीक आहे. तर वर काय राहील तुमचा 3n राहील, 3n राहील. 3 हा इथं m तर कटून चालला, इथं m इथला कटायला, इथला वरला एक कटला, इथं खाली एक राहील आणि इथं n एक राहील कारण इथला एक कटायला. तर 3 काय राहील तुमचा 3n राहील, इथं वर 3n राहील आणि खाली काय राहील तुमचा हा 2 राहिलेला आहे, 2 आणि तुमचा m मधला एक m राहिला कारण इथं एकच m होता, इथं 2 आहेत तर इथे एक m राहिलेला आहे. ठीक आहे. थोडं कन्फ्युजन जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, n स्क्वेअरला n इंटू n लिहा, m स्क्वेअरला m इंटू m लिहा, डायरेक्ट कटवा. ठीक आहे. असं करून तुम्ही कटू शकता. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही कसं कटू शकता, ह्याला जर पहा, एवढ्याला जर सोडवायचं असेल तर मी तुम्हाला काय करतो, इथं सोडून दाखवतो. तर हे काय होतं, सगळं मिळून तुमचं पहा दुसऱ्या पेननं लिहितो. थोडं कन्फ्युजन वाटलं तर तुम्हाला हे जसं तसं लिहून मी कटून दाखवतो. हा 12 आहे, 12 m स्क्वेअरला काय लिहू शकतो मी, m इंटू m लिहू शकतो, m इंटू m इंटू n हा आहे तुमचा आणि 2m इंटू n इंटू n हा आहे तुमचा. ह्याला 12 m स्क्वेअरला m इंटू m म्हणजे n आणि 2m ला m आणि n इंटू n स्क्वेअरला प्लसला हा प्लस, हा 6ला 6m ला m, n स्क्वेअरला आपण n इंटू n लिहू शकतो आणि ब्रॅकेटमध्ये खाली काय आहे तुमचा 4m इंटू m इंटू n. ठीक आहे. हे असं लिहिलेलं आहे. तर आता तसं कटवा तुम्ही. तर हा एक m कटला, इथला हा एक m कटला, त्याच्यानंतर हा एक n कटला, हा एक n कटला, तर इथं 2n राहिला, खाली काय राहिला तुमचा हा 2 पण कटतो, इथला 2 ना आपण कटवलं तर हा इथं 6 राहील. ठीक आहे. तर इथं खाली काय राहील तुमचा फक्त n राहील, वर इथं काय राहील 6m एकच राहील, वर 6mच राहील, 6m लिहिला आणि खाली n राहील. आता ह्याच्यामध्ये पहा, ह्याच्यातला हा एक m कटला, हा एक m कटला, हा एक n कटला, हा एक n कटला, तर वर काय राहील तुमचा n राहील आणि हा इथं 4 जर तुम्ही 2 न डिवाइड केले तर 2 राहील, इथं 3 राहील. ठीक आहे. म्हणजे 3 तुमचा इथं 3 राहिला आणि n राहिला फक्त आणि हा 2 आणि m राहिला फक्त. ठीक आहे. हे सोडवलेलं आहे मी. आता प्लसला प्लस तुमचा. ठीक आहे. प्लसला हा प्लस. ठीक आहे. हा प्लस, त्याच्यानंतर n क्यूबला n क्यूब आणि 8m क्यूबला m क्यूब. तर हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. याच्यानंतर तुम्ही फर्दर याला सॉल्व करू शकता का, तर याला फर्दर तुम्ही सॉल्व करू शकत नाही आहे. ठीक आहे. तर असं हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे, याला फर्दर तुम्ही सॉल्व करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण ठीक आहे हे सॉल्व झालेलं आहे. याच्यानंतर काय करूया आपण, नेक्स्ट पार्ट काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. चालते. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन अवघड आहेत, किचकट आहेत, तर काही समज नसेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ एकदा समज नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, नक्कीच कळून जाईल तुम्हाला. आणि काय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आणि चांगले वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल करा शेअर करा. ठीक आहे. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल थँक्यू वन्स अगेन. तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. ठीक आहे.